गावदेवी माते की हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजेच्या युट्यूब चॅनलवरती. आज मी चाललोय नावाशेव्याला. आई गावदेवीचा पालखी सोहळा असतोच आणि भरपूर वर्षापासून आम्ही जातोय निखिल भोईरकडे. तो दरवर्षी आम्हाला बोलवत असतो. तर आता तसाच तो सर्व जल्लोष, पालखी सोहळ्याचा जल्लोष दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नावेशेव्याला. तर चला टाइमपास न करता जाऊया. हे बघा, तुम्हाला म्हणालो होतो मी, आम्ही सर्व मित्र परिवार मिळून नावेशेव्याला दरवर्षी जात असतो. आता तयार झालेत, हे दोघं ना आहेत, विकास आणि सागर तयार झालेत. आता मी निघूया. मला सांगितलं निखिल भोईरने काय 9 वाजता पालखी निघते, म्हणून मला तो सोहळा शूट करण्यासाठी लवकरात लवकर तिथं जाणं आहे. मी जाऊन निघू पुढं. माझा पार्टनर आहे आविष्कार भोईर, माझ्या सोबत आहे. तुम्ही आल ना? पार्टनर ठीक आहे. पवन पण आहे. तर चला मी निघू ना, जातो. नाही तर तो आपला बाईट जर मिस झाला तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, चला बाय बाय. आरामात या तुम्ही. आणि पवन पण आहे. पवन हाय का? आणि जर लवकरात लवकर पोहोचायचं असेल तर सवारी पण आहे आपल्यासाठी. हे चला रे, या तुम्ही आरामात. एकाच वर्षापूर्वी कुठल्या पालखी यात्रेला जाताना असा असायचा का शूज पाहिजे, चांगले नवीन कपडे पाहिजे. आता तसा नाही. आता विषय असा असते काय कुठला तरी टी शर्ट घ्या, शूज पण नको, कारण का मंदिरात जायला लागते शूट करण्यासाठी. आणि टी शर्ट आणि कपडे चांगले भारीतले का नको, कारण का गुलाल 100% आतमध्ये उडवतात मंदिरात. कम्फर्टेबल हेच कपडे, साधे कपडे, टी शर्ट नॉर्मल आणि फ्लिपफ्लॉप बरे पडतात. लगेच काढायला म्हणजे धावायला लागतं ना इकडं तिकडं. मंदिरात जा लगेच बाहेर आहे, शॉर्ट घ्यायला पटकन क्विक करायला लागते. नाहीतर मग जर तो क्षण मिस झाला काय संपला सर्व, मग ते व्हिडिओला एक असं स्पार्क नाही राहत. त्याच्यामुळं स्वीट आणि सिम्पल खाली जायला लागते सर्वीकडं. आता आविष्कारसाठी थांबलोय दरवेळी लेट. पोचलो नावेशेव्याला. आता पहिले जाऊन आईचं दर्शन घेऊया. तिथं कमान बांधले इकडं मस्त. आणि माझ्यासोबत आहे आविष्कार भोईर. याच्या चॅनलवर पण ब्लॉग येईल ना, चेक करा. अजून तरी स्टार्ट नसेल केला, आयत्यावर त्याला उचलून आणलंय मी. याच्या चॅनलवरती पण ब्लॉग येईल, जाऊन चेक करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला. ठीक आहे, आविष्कार भोईर 4004. चला जाऊया, दर्शन घेऊया आईचं पहिले. आणि बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला जत्रा भरले मंदिराकडे. बरोबर 9 वाजत आलेत आणि बघा पालखी सोहळ्याची तयारी सुरू पण केली आहे. बरोबर टायमिंगवर आलो आपण. आणि आतमध्ये मला वाटतं आरती चालू आहे. सर्व तयारी झालेली आहे बघा. वरती फायरवर्क वगैरे झालेला. लवकर आतमध्ये जातो मी, थांबा.
आता आपल्या एका बाजूला सर्व नावाशेवा ग्रामस्थ मंडळ आहेत सर्व, तर आपण त्यांना विचारूया की सकाळपासून आपल्या पालखी सोहळा निमित्त काय काय कार्य आपल्या गावात झालेलं आहे. साहेब तुमचं नाव सांगा. नाव किसन गोवर्धन पाटील. आम्ही देवीचे पुजारी आहोत. आमच्या भाषेत आम्ही त्याला भोपी म्हणतो. आम्ही देवीचे पुजारी, सगळं देवीचा विधी वगैरे सगळं जे काय करायचं असते तर आम्हीच करतो. ही आमची परंपरा जवळजवळ आमच्या पंजोबापासून चालू आहे. त्याच्या अगोदरची माहीत नाही. जेव्हा गाव वसला तेव्हापासून आमचं हे यात्रा आणि पालखी असे 2 दिवस सोहळा चालतो. तर पण त्याच्या अगोदर एक दिवस जागरणाचा असतो. यात्रेच्या एक दिवस जागरणाचा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक करून आणि नंतर देवीचा कणा भरायचा असतो. म्हणजे जिथून देवी मूर्ती देते अशी आमची श्रद्धा आहे. आणि ती कणा भरला देव मूर्ती आणि मग लोक नवस किंवा दर्शनाला येतात. ते तो दिवसभर हे चालू असतं दर्शन. रात्री साधारणतः 11-11:30ला आम्ही बंद करतो देऊळ. दुसऱ्या दिवशी पालखीच्या दिवशी पण तीच हे चालू राहते म्हणजे दर्शनाचं. आणि या दरम्यान संध्याकाळी पालखीच्या दिवशी साधारणतः 8 वाजता आम्ही देवीला कौल लावतो. कौल अशासाठी की देवी पालखी आमची निघते ही सुखरूप यावी आणि ती पुन्हा म्हणजे सुखरूप गावात फिरावी आणि पुन्हा व्यवस्थितपणे येऊन व्यवस्थित सगळं काम व्हावं यासाठी कौल असतो. तो कौल देताना जर काही आमची देवी जागरूक आहे, जागृत देवस्थान आहे आणि जर यदा कदाचित काही चूक झालेली असली तर कौल मागताना साधारणतः 1 ताससुद्धा जाऊ शकतो. नाही तर असं जर सगळा व्यवस्थित झालेला असला तर कौल झटपट एकदम 5 मिनिटात मिळतो. तो कौल असा असतो पहिल्यांदा आम्ही सांगतो बाबा आई गावदेवी हा कौल जी पालखी निघते आणि पालखी निघताना आम्हाला कुठला अडचण एवढं म्हणून तुम्ही आम्हाला उजवा कौल दे. पण द्यायचा नसला तर किंवा डावाल प्रत्येक वेळा देतो आणि मग आम्ही समजतो का काहीतरी मग आम्ही आमच्या भोपेच्या तर्फे विनवणी करतो आणि नंतर मग तो कौल मिळाला का पुन्हा त्याचा पडताला असतो. डावा तो डावा पडताला असतो ना. डावा दिला का नंतर आमचा बैरीदेव म्हणजे प्रधान देवीचा त्याच्याकडे कौल मागतो आणि कौल मागितला का नंतर मग आमची पालखी निघते. आम्ही भोपी देवळाच्या बाहेर आणून देतो, गावकीच्या ताब्यात देतो आणि नंतर मग हा गावभर मिळवणुकीचा सोहळा. पूर्ण गावात पालखी आपली पूर्ण गावात असते. संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि साहेब तुमचं नाव काय? किसन पाटील. आणि सर्व ग्रामस्थ चला गावदेवी माते की जय.
दुसरा पण आहे GBS आता माऊली बीट्स जस्कार तिसरा बेंजो. आता आलो मी निखिलच्या घरी आणि त्याची आई आहे. निखिल आता भेटला ना, तो वहिनींसोबत गेलाय ना पालखीमध्ये, यात्रेमध्ये फिरायला गेलाय आणि अतुल सुद्धा गेलाय. तर आईंचे पण बोलूया दरवर्षी आपली सगळी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करत असतात आणि अप्रतिम. आता बिर्याणी मी समज माझा गुरुवार आहे तर मी व्हेज खाल्ली. काय काय बनवलं होतं? काय बनवलं होतं? बिर्याणी, चिकन, भाकरी, भाजी, सर्व काही. इथं आल्यावर कसली कमी नसते. दरवर्षी आम्ही येतो. आता जवळजवळ 7 वर्ष झाले. माझ्यासाठी ना, बाकीचे सर्व आपले मित्रपरिवार पहिलेपासून येत. धन्यवाद आई. असाच आमच्या प्रेम असंच ठेवा. आम्ही दरवर्षी येत राहू. आणि आता वाजल्यात पण बघा 1 वाजलाय. तर आता आई आता जेवायला बसल्यात आणि आता आम्ही निघतोय. बरोबर ना? चला धन्यवाद आई. तर कसा वाटला नाव्याच्या गावदेवी आईचं पालखी सोहळा कमेंट करून नक्की सांगा. तर आता जाऊया, निघूया ना. चला पालखीत नाचूया. जेवण झालेला 1 वाजला. एन्जॉय करूया, धमाल करूया. परत आपल्या गावात जाऊया. गुड्डूचा मांडव आहे, आपले गुड्डूचा मांडव प्लस आपली पालखीची तयारी करायची आहे. तर चला करूया ब्लॉग एंड. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं आहे? लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. माझं ऐकत नाही याचं तरी ऐका. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. चलो बाय बाय.